नमस्कार. दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या गवळणीची प्रथा हळूहळू लोप पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहास जमा होत आहेत. आता दारात गाई गुरे नसल्याने शेण मिळत नाही आणि नव्या पिढीतील स्त्रिया शेणात हात घालायला तयार होत नाहीत. यामुळे मराठी लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चालला आहे. दिवाळी हा कृषी जीवनावर आधारित सण आहे. प्रत्येक जण हा सण आपापल्या ऐपतीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारित विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. समृद्ध लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळ्या प्रांतात दिवाळी निरनिराळ्या पद्धतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचंच दर्शन प्रकर्षानं होतं. महाराष्ट्रातही दिवाळीच्या आगळ्या प्रथा परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावामध्ये भरपूर गाईगुरे असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून त्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवीत. लहान मुलीही त्यांना मदत करीत. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवीत. छोटे शेणगोळे बनवून त्यांना बाहुल्याचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाट नगरच या गवळणीच्या माध्यमातून उभे केले जाई. 5 दिवस लोकजीवनातील वेगवेगळ्या घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखवण्यात येत असे. 5व्या दिवशी पांडव केले जात. अंगणाचा कोपरा शेणाने सारवण्यात येई. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखवण्यात येई. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हातपाय दाबताना दाखवले जाई. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची. त्यावर शेणाचे तवे दाखवून भाकऱ्या करीत असलेले दाखवले जायचे. कुणी गवळणी दळण कांडण करताना दाखवल्या जायच्या. त्यासाठी शेणाचाच वापर केला जाई. त्यासाठी शेणाचे जाते पण केले जाई. जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखवले जाई. काही गवळणी विहिरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवल्या जात. एक हात कमरेवरील घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरील घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत. काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात. काही गवळणी घरात देवपूजा मांडत. त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखवले जायचे. काही गवळणी गाई गुरे हिंडवताना दाखवल्या जायच्या, तर काही गुरांना पाणी पाजताना दाखवल्या जायच्या. अंगणात खेळणाऱ्या गवळणी असत. डोंगर चढणाऱ्या, जेवण वाढणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या अशा नाना प्रकारच्या गवळणी दाखवल्या जात. कुणी लेकुरवाळी गवळण कमरेवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे पण दाखवले जाई. काही जणांना शेणाच्या टोपल्या केल्या जात. गवळणींना सजवण्यासाठी पाना फुलांचा वापर केला जाई. कणसाच्या फुलांच्या पानांच्या माळा गवळणींच्या गळ्यात घालत गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की बाहेरच्या बाजूला 2 बुरुज केले जात. त्यामध्ये चिपाडाची कांडी घालून वेस बनवण्यात येत असे. गावाच्या वेशीवर तुतारी वाजवणारा शिंगाडा दाखवण्यात येई. जणू येणाऱ्या जाणाऱ्यांचे तो शिंग वाजवून स्वागतच करीत आहे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून
त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाई. वेशीजवळच दीपमाळ केली जाई. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात. स्त्री जीवनातला साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर सुबक दर्शन या गवळणींमधून होतं. 5 दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येक जणी आपापल्या कला कौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवीत असतात. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धाच त्यांच्यात लागलेली असे. गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आटपाट नगरात सगळं काही शेणाचंच असे. हे आटपाट नगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्रामजीवनाचं यथार्थ दर्शन घडत असे. 5 दिवस ग्रामजीवनातले विविध प्रसंग गवळणींच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. मराठी ग्रामजीवन किती समृद्ध आणि स्वावलंबी होतं याचं प्रत्येकारी दर्शन गवळणी बनवण्याच्या या प्रथेमधून होतं. 5व्या दिवशी शेणाचे 5 पांडव करतात. 6वी द्रौपदी करतात. बळीराजा उठविलेला दाखवतात. शेणाचा सुरेख असा डोंगर तयार केला जातो. कुणी चिपाडाच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप तयार करतात. त्यावर आंब्याच्या डहाळ्या ठेवून मंडपाची शोभा वाढवली जाते. 5 दिवस केलेल्या या गवळणी जपून ठेवून छपरावर वाळवत घालण्यात येतात. कार्तिक पौर्णिमेला त्या पेटवण्यात येतात. दिवाळीमध्ये ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अत्यंत आवडीचा आणि कला कौशल्याचा भाग असलेल्या शेणाच्या गवळणी करण्याची प्रथा लोप पावत आहे. बदलत्या काळानुसार घरात आता गोठे कुठे उरलेत? गाई गुरे नाहीत, त्यामुळे शेणही मिळत नाही. त्याहीपेक्षा शेणामध्ये हात घालणाऱ्या स्त्रिया आता उरल्या नाहीत. नव्या पिढीतील तरुणींना मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई आजीबाई आता घरात नाहीत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी आई सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काही महिला करताना दिसतात. गावोगावी अनेक जुन्या बायका गेली अनेक वर्षे त्या घरासमोर शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटंसं आटपाट नगर बसवतात. आजीकडून नातीकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा हे लोक मोठ्या प्रयत्नाने जपतात. गवळणी तयार करण्याची ही परंपरा दिवसेंदिवस लोप पावत आहे. काळाच्या ओघात अशा प्रथा नष्ट होतीलही, मात्र पुढच्या पिढ्यांसाठी त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा कधी काळी भारतीय महिला शेणात हात घालत होत्या आणि त्यापासून सुंदर गवळणी बनवत होत्या हे नव्या पिढीला सांगूनही खरं वाटणार नाही. लोप पावत चाललेली ही एक प्रथा, या गोष्टीसाठी आज मी उजाळा दिलेला आहे. धन्यवाद.